शेवटच्या सीनला तर ती लईच मोठी गोष्ट आहे की त्याला कसं करून घेतलं त्याच्याकडनं, पण ती मजा आहे. म्हणजे कसं करून घेतलं, कारण त्याचा तो शॉट काही छोटा नाहीये. तो असा बाहेर येतो आणि नंतर तो पूर्ण असा चालत जातो, खूप मोठा तो. आणि त्याचं त्यावेळेला रडणं, म्हणजे जेव्हा तुला हवं आहे त्यावेळेला त्याचं रडू सुरू होणं, तिथं पासून ते त्याचं जाणं त्याला म्हणजे आता हा खरं तर काय म्हणू, हा डायरेक्टरपेक्षा एक हुशार माणसाचं लक्षण आहे, म्हणजे चॅप्टर माणसाचं, की मी तो आईच्या कडेवरून उतरेना. मग त्याच्या आईलाच त्याचं म्हणून ना त्या मुंगळ्याला गुळाचं कसं आमिष देतात तसं त्याच्या आईचंच आमिष दिलं. त्याच्या ते शेजारींचा रोल अचानक मी तिला दिला की ही त्याची शेजारी. कारण की आणि ह्यांना माझा खूप हे होता की त्या बाळाला सोडायचंच नाही. हे दुसरीकडे दिसले की मी ह्यांना पाठवायचं, ह्यांना ओरडायचं त्यावेळेस की तुम्ही त्याच्याजवळ थांबायचं. म्हणजे आमच्या घरीच राहिला होते सगळेजण एकत्र. तो छोटा मुलगा, त्याचे आई वडील जवळजवळ एक 8 दिवस माझ्या घरी राहिला होते. आणि रात्रंदिवस हे तिथं बसलेले खेळणी घेऊन. ह्यांना वैताग यायचं की आता आम्हाला दुसरीकडे जाऊ द्या असं. मग हळूहळू तो यांच्या दोघांकडे यायला लागला, थोड्या वेळ तरी थांबायला लागला. मग त्या जो शेवटचा सीन शूट केला तर त्यावेळेस मग मला अचानक तर कळलं तो खालीच उतरेना. मग त्याच्या आईलाच म्हटलं की हिला तो शेजारीन जे आहे तर हिला त्याचा रोल देऊया आणि तिला तिथं ठेवलं. मग तो जो हिच्याजवळून जातो पटकन हसत, ते आई म्हणून जातो आणि तो खूप म्हणजे टाटा वगैरे खूप मजेत म्हणलाय, कारण की आईच्या कडेवर आहे. तो आईच्या कडेवर नसला की तसा बोलायचा नाही. तर ते तिथं केलं. आणि जेव्हा तो आत येतो तर ते मी तो जो सीन आहे, आता आपण त्याच्याबद्दल खरं खूप बोललोच आहे, तर तो सीन आहे तो मी ते रिमोटची गाडी शिकलो आणि तिथं बसूनच त्याचं सगळं शूटिंग चालू आणि मी रिमोटची गाडी आणायला लावली आणि ती शिकून घेतली. आणि त्याला ती गाडीची मजा येत होती. तर त्याला त्या गाडीनं मी हे आणलं आणि कॅमेरा होता, मी मॉनिटरमध्ये बघत होतो आणि ती गाडी पळवत होतो. तो सुरुवातीला हसत होता, त्याला परत वैताग यायला लागला, त्याच्या पायाला धडकवून मागं आणायचो, हे करायचं. तो खाली बसला तेव्हा त्याच्या पायात गाडी आहे, म्हणजे ते असताना दृश्य वेगळंच आहे आणि पुढं काही नाही आहे. आणि मी तिथे बसलोय आणि मग त्याच्या जवळ गाडी न्यायचो आणि मला वाटायचं की आता त्यानं इकडे बघायला पाहिजे, तर त्याच्या नजरेच्या नुसार मी ते रिमोटची गाडी पळवायची. आणि मग त्याला मला वाटलं की आता त्याने वाकलं पाहिजे जे, तर तिथं त्याच्या एकदम जवळ नेली. परत ती गंमत पण होती, त्याच्या हातात गाडी नाही लागायला द्यायला पाहिजे, कारण की तो मला एकच शॉट घ्यायचा होता. एकाशिवाय मला दुसरा त्या बाळाला त्रास पण देऊ शकत नव्हतो. आणि तो घ्यायला वाकला की परत माघारी घ्यायची. आणि ते पहिल्यांदाच मी आयुष्यात रिमोटची गाडी खेळलोय, लहानपणी पण कधी खेळलो नाही. आणि मग तो जाताना पण त्याला जो वन टेकच पाहिजे होता मला, तो एकच शॉट पाहिजे होता. त्याला तिथं आईला समोर उभं करायचं, त्या पोराला सोडायचं. माझा जो सोडणारा मुलगा होता कुतुब एडिटर, तो उडी मारून कॉटच्या पलीकडे जाऊन लपायचा, त्याला सोडायचं आणि तो पटकन उडी मारायचा आणि तो वळायच्या अगोदर त्यानं गेला पाहिजे बाहेर फ्रेम. आणि आई जी मागं दारात आहे ती पण इकडे गेली पाहिजे, कारण की त्याला माहिती होतं की आई मागे आहे तर तो मागं वळणार. मग हे सगळं आईच्या भोवती त्या पोराला, म्हणजे हे जरा क्रूरपणा पण आहे, पण ॲज अ डायरेक्टर तुम्हाला करायला लागतं. तो रडला कसा, तू गाडी मिळत नाही म्हणून? गाडी मिळत नाही म्हणून रडत होती.